आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार। कुंभ राशींच्या व्यक्तींना प्रकृतीमध्ये खूप काही बदल संभवत नाहीये। योग्य ते पथ्य आणि त्याप्रमाणे योग्य तो औषधोपचार जो चालू आहे तुमचा, तो जर तुम्ही घेत राहिलात तर तुमच्या आरोग्याविषयी काही तक्रार राहणार नाही असं मला या ठिकाणी दिसतंय। 7.5 जरी तुमची चालू असली तरी या महिन्यात होणारा जो बृहस्पतीचा बदल आहे, जो अनुकूल आपल्याला थोडासा काही प्रमाणात निश्चित आहे। विशेषतः आपल्या प्रकृतीविषयी योग्य औषधोपचार पथ्य आपण पाळलं तर आपल्या प्रकृतीमध्ये ऱ्हास किंवा काही त्यातून खालची पातळी काही ते गाठणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी दिसून येतो। उद्योगधंद्यामध्ये थोडं चिंतेचं वातावरण राहील, म्हणजे काम आहे पण ते वेळेवर पूर्ण होत नाही, किंवा त्यासाठी लागणारे जे मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये काही फॉल्ट आहे, किंवा माणसं आपल्या हातात काम करणारी नाही आहेत, अशा काही कारणाने पीडा होते। प्रत्यक्ष कामात आपल्याला काही पीडा नाही आहे, सोर्सेस जे आहेत त्या सोर्सेसमधून पीडा दिसून येते। ते जर आपले सोर्सेस व्यवस्थित असले तर तुमचं काम ठीकठाकच आहे असं मला या ठिकाणी सांगता येते। उत्पन्न आपल्याला आवश्यक जेवढं आहे तेवढं या महिन्यात तुम्हाला निश्चित मिळेल। अति मिळणार नाही, खूप जास्त काही मिळणार नाही हेही मी सांगतो, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं नक्की मिळेल। आध्यात्मिक साधनेसाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल। वेळ हा मिळणार नाहीये, पण आपल्याला आपल्या मानसिक शांती समाधानासाठी वेळ आपल्याला काढावा लागेल। आणि त्यातून जो आपण वेळ काढाल त्यातून जो आनंद मिळेल त्या आनंदाने आपण प्रापंचिक किंवा कामातील संकटावर सहज मात करू शकता असा विश्वास मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की घरात आपल्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये घरातील व्यक्तींचं असमाधान दूर करण्याकरता आपल्याला काही विशेष कष्ट घ्यावे लागतील। कारण घरातील व्यक्ती मुख्य व्यक्तीकडे एक सपोर्ट म्हणून बघत असतात। आपल्या प्रत्येक तक्रारी त्यांनी ऐकून घ्याव्यात आणि त्या निराकरण करायचा प्रयत्न करावा अशी त्यांची अपेक्षा असते, लहान मुलांची सुद्धा। पण सगळ्याच अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नाही प्रत्येक वेळ, हे मलाही माहिती आहे, पण तरी त्यातल्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्तीसाठी आपण आपला वेळ द्यायला हवा। वेळ दिला तरी काही अंशी त्याचं समाधान होईल आणि ते समाधान सुद्धा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला मदत करू शकेल। फ्लॅट संबंधीचे व्यवहार, जागे संबंधीचे व्यवहार तुम्ही या महिन्यात टाळा किंवा या महिन्यात करूच नका असं मी सांगेन। 1 महिना 1.5 महिना लांबणीवर गेले तरी चालेल, कारण त्या अशा या व्यवहारामध्ये या महिन्यात काहीतरी गडबड होईल, काहीतरी चूक राहून जाईल असं मला या ठिकाणी दिसतंय। आणि तो चूक तुम्ही मुद्दाम करणार नसून अनवधानाने होईल, तर अशी चूक टाळण्याकडे तुमचा प्रयत्न असू द्या, म्हणून तुम्ही हे व्यवहार थोडे लांबणीवर टाकलेत तरी चालू शकेल। घरामध्ये काही अपघाताचे प्रसंग दिसून येतात। घरातली व्यक्ती कोणी चालताना किंवा घरामध्ये बाथरूममध्ये पडणे आणि आपल्याला त्यासाठी वेळ द्यावा लागणे, वेळ काढावा लागणे, आणि त्या घर आपल्याला अशुभ आहे का वगैरे वगैरे असे विचार मनात यायला लागणे, अशा काही गोष्टी मला दिसून येतात। प्रत्यक्षात तसं काही नाही आहे, पण घरामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडल्या की लोकांना असं वाटतं, पण असं काही नाही आहे। त्या वेळेनुसार त्या ग्रहानुसार त्या गोष्टी घडत असतात। तर असं काहीतरी घरामध्ये छोटासा आपत्कालीन काहीतरी प्रसंग घडेल की त्यामुळे तुम्हाला असं वाटेल। हे सगळं जरी असलं
तरी नवपरिणित दाम्पत्य किंवा अशी जी जोडपी आहेत त्यांना नवीन घर घेण्यासाठी, म्हणजे मूळ घर हेच, पण नवीन घर घेण्यासाठी अनुकूल कालावधी या महिन्यात दिसून येतो. नवीन घरासाठी म्हणजे ॲडिशनल घरासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी लोन घेणे, बँकेकडे आपले कागद जे आहेत ते सादर करणे, पेपर जे आहेत ते लोन संबंधी, अशा गोष्टींसाठी हा उत्तम कालावधी आहे आणि त्यापासून तुम्हाला पुढे एका नवीन घराचा योग येऊ शकतो. आपापसातील वादाचे किंवा गैरसमजाचे प्रसंग सोडून आपण एखाद्या कन्क्लुजनवर, एखाद्या निर्णयाप्रत येऊन पोचलात तर तुम्हाला पुढच्या गोष्टी ज्या आहेत, नवदाम्पत्याविषयी बोलतोय, त्या तुम्हाला सुकर होतील आणि सुलभ होतील आणि पुढचे दिवस तुम्हाला चांगले दिसून येतील. काहीही कोणतेही गैरसमज जे काही असतील, कुटुंबातील असतील, तुमच्यातील असतील, ते समोरासमोर बसून एक एक करून सोडवा. ते प्रसंग सोडावे लागतात, समस्या सोडवाव्या लागतात, त्या अशा मनात ठेवून सुटत नाहीत. तर त्या तुम्ही जरा सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण 7:30चा काळ चालू असल्यामुळे थोडंसं टेन्शन तुम्हाला असतं की काही उलटं तर काही घडणार नाही ना, पण तसं काही होणार नाही. प्रयत्न तुम्ही करायला हवे. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्याचा पहिला 15 जो आहे, म्हणजे पहिले 15 दिवस जे आहेत ते तुम्हाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. काही प्रसंगी आपण धाडसाने एखादा घेतलेला निर्णय जो आहे तो आपल्याला यश देऊन जाईल. यशाची कल्पना आपण नाहीये, पण धाडस करायची गरज आहे. अशा वेळी तुम्ही धाडस करा आणि एखादी गोष्ट रेटून न्या, तुम्हाला ती गोष्ट यश देऊन जाईल. व्यवसाय, ट्रेडिंग असे जे करणारे लोक जे आहेत त्यांनी या महिन्यामध्ये कोणतीही रिस्क घेऊ नये. कारण जास्त पैसे गुंतवले की जास्त मोबदला मिळतो वगैरे सगळं गणित जे आहे ते या महिन्यामध्ये ढासळून पडेल, म्हणजे पैसे अडकून पडतील. तर असं दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी अगोदरच सल्ला देतोय की अशा गोष्टीमध्ये, ट्रेडिंगमध्ये किंवा अशा ज्यात जास्त तुम्ही या महिन्यात पडू नका, कारण ते तुम्हाला लाभदायक होणार नाही. उद्योगाविषयी चिंता आपल्याला या महिन्यात चालू राहील किंवा काही जुन्या समस्या डोकं वर काढतील. कामगार किंवा कामगारांविषयी काही समस्या ज्या आहेत त्या डोकं वर काढतील. एकंदरीत लघु उद्योग करणारे, ज्यांचे मोठे उद्योग आहेत, त्यांना सुद्धा काही प्रसंग असे निर्माण होतील की त्या समस्या वाटायला लागतील. पण शांतपणाने विचार केला तर त्या सुटू शकतात. काही दिवस जातील पण त्या सुटतील. त्या काही कायमच्या डोक्यावर बसलेल्या नव्हेत, असंही मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी देऊ इच्छितो. नोकरीमध्ये बदल घडणार नाहीत. जे लोक आपल्या नोकरीत बदल घडवू इच्छितात किंवा नोकरीत बदल करू इच्छितात, काही अंतर्गत बदल करू इच्छितात, तर त्यांना आपल्या सिनियर्सकडून अशी अजिबात शाश्वती मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही हा शक्यतो विषय लांबवू नका. जेवढ्याच तेवढे संबंध ठेवा. नोकरी करणाऱ्यांनी असे आपले दिवस जे आहेत ते या महिन्यातले पूर्ण करून घ्या. हे होतं कुंभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.